जुनी पेन्शन योजना चालू करा, प्रशासनातील रिक्त पदे तातडीने भरा, सरकारी कर्मचारी पदोन्नती करा यासह विविध मागण्या घेऊन आज राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले। मागील अनेक वर्षांपासून जुन्या पेन्शनचा मुद्दा वारंवार डोकेवर काढत असून 2 वर्षापूर्वी राज्यातील लाखो कर्मचारी जुनी पेन्शन योजना पुन्हा चालू करावी या मागणीसाठी 7 दिवसीय संपात सहभागी झाले होते। संपूर्ण सरकारी यंत्रणा विस्कळीत झाली होती। तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जुनी पेन्शन योजना पुन्हा सुरू करू असं आश्वासन दिलं होतं, परंतु ते आश्वासन तोंडाला पाणी पुसून गेल्याची चर्चा सुरू आहे। आज यावर राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांनी सर्व जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केलंय आणि जुनी पेन्शन योजना पुन्हा सुरू करा असा एल्गार केलाय। यावेळी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष डॉक्टर देविदास जरारे यांनी माध्यमांना माहिती दिली आहे। जिल्हाधिकाऱ्यासमोर राज्य मध्यवर्ती कर्मचारी संघटनेचं खूप मोठं सध्या आंदोलन चालू आहे। मागणी आहे जुनी पेन्शन पुन्हा मिळावी आणि इतरही महत्त्वाच्या मागण्या आहेत। देविदास जरारे सर, डॉक्टर देविदास जरारे सर आपल्या सोबत आहेत। थेट विचारूयात की आज शेकडोच्या संख्येने इथे सगळे कर्मचारी उपस्थित आहेत, नेमकी मागणी काय आहे? राज्य सरकारी कर्मचारी संघटनेच्या वतीने आज 1 दिवसाचा संप जाहीर करण्यात आलेला होता, परंतु राज्यातील शेतकऱ्यांची हालाकीची परिस्थिती विचारात घेता आणि राज्य सरकारी कर्मचारी हे पंचनाम्याच्या कामामध्ये व्यस्त असल्यामुळे आजचा संप रद्द करून 1 दिवसाचा निदर्शने कार्यक्रम संपूर्ण राज्यभर आज करण्यात येत आहे। आमच्या अनेक मागण्या आहेत, त्यापैकी आमची प्रमुख मागणी आहे की जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी राज्य सरकारने अधिवेशनामध्ये घोषणा करून सुद्धा आजपर्यंत सरकारी कर्मचाऱ्यांना पेन्शन लागू करण्याची अधिसूचना जारी करण्यात आलेली नाही। त्यासाठी हा आजचा आंदोलन कार्यक्रम आहे। त्यासोबतच राज्यातील अनुकंपा भरती 100% करण्यात यावी, रिक्त पदे भरण्यात यावी, वाहन चालक आणि शिपाई यांची जी पदे रद्द करण्यात आली ती पदे पूर्ववत करण्यात यावी, सरकारी कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागा भरण्यात याव्या, यासोबतच महिलांसाठी जे विविध लाभ द्यायचे आहे ते लाभ देण्यासाठी सरकार जे चालढकलपणा करत आहे त्या अनुषंगाने त्यांना केंद्राप्रमाणे सवलती देण्यात याव्या, यासाठी हे निदर्शने कार्यक्रम आहे। यानंतरही सरकारने कुठली दखल घेतली नाही तर हिवाळी अधिवेशनामध्ये दुसऱ्याच दिवशी राज्यातील सरकारी कर्मचारी 5 लाख कर्मचाऱ्यांचा मोर्चा घेऊन नागपूरवर धडकणार आहे। या मोर्चानंतर सुद्धा सरकारने कर्मचाऱ्यांच्या मागण्याबाबत दखल घेतली नाही तर पुढे बेमुदत संप करण्याचा इशारा देण्यात आलेला आहे।